ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। बॅरिस्टर A.T. पाटील विचार मंच यांचा 12 तारखेला आंदोलन। नमस्कार, आपण बघताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेण नगर परिषद हद्दीत पुतळा धोरण शासन निर्णय 2 मे 2017 व 6 मे 2017 चे उल्लंघन करून काम सुरू असलेल्या कामाबाबत प्रशासकीय मान्यता रद्द करणे व संबंधित निधी शासनाकडे वर्ग करण्याच्या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बॅरिस्टर A.T. पाटील विचार मंच यांच्या माध्यमातून दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याबाबत पेण नगर परिषद हद्दीत स्वर्गीय बॅरिस्टर A.T. पाटील साहेबांच्या नावाचे चौक हटवून त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून हे काम पुतळा धोरण शासन निर्णय 2 मे 2017 व 6 मे 2017 चे निकष न पाळता जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीची परवानगी न घेता केले जात आहे। नियोजित जागा विद्यमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून केवळ 800 मीटर अंतरावर असून शासन निर्णयानुसार एकाच शहरात एकाच महापुरुषाचे 2 पुतळे 2 किलोमीटर त्रिज्येपेक्षा कमी अंतरावर उभारता येत नाहीत। तसेच अशा कामी शासन पुतळे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देत नाहीत। पुतळे लोकवर्गणीतून जमा केलेल्या निधीतून उभारावेत अशी स्पष्ट तरतूद शासन निर्णयात असूनही सदर कामावर 1,20,00,000 नगर परिषदेच्या निधीचा अपव्यय होत आहे। पेण नगर परिषदला या निधीचा वापर शुद्ध पाणी, रस्ते, गटार, आरोग्य यांसारख्या आवश्यक सेवा पुरवण्यासाठी करता येऊ शकला असताना केवळ पुतळ्याच्या कामावर तो अपव्यय होत आहे। स्वर्गीय बॅरिस्टर A.T. पाटील साहेब हे आगरी समाजाचे ज्येष्ठ व जागतिक कीर्तीचे नेते असून त्यांच्या नावाचे चौक हटवून पुतळा उभारणे हा समाजाचा अपमान ठरत आहे। सदर ठेकेदार स्थानिक नसून आगरी समाजाचा नाही, तसेच वकिलांनी दिलेली नोटीस ही नाकारत असून त्याच्याकडून स्थानिक भावनांचा आदर केला जात नाही। याबाबतीत प्रशासनाला वारंवार अवगत करूनही कोणत्याही अधिकाऱ्याने पुतळा धोरण शासन निर्णयाचे पालन करून काम थांबवण्याची कारवाई केलेली नाही। तरी सदर पार्श्वभूमीवर पेण नगर परिषद हद्दीत पुतळा धोरण शासन निर्णय 2 मे 2017 व 6 मे 2017 चे उल्लंघन करून सुरू असलेल्या कामाबाबत प्रशासकीय मान्यता रद्द करणे व संबंधित निधी शासनाकडे वर्ग करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बॅरिस्टर A.T. पाटील विचार मंच यांच्या माध्यमातून दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आपल्या कार्यालयासमोर लक्षवेधी ठिय्या आंदोलन करणार आहोत। तरी प्रशासनाने ह्याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती। बॅरिस्टर A.T. पाटील विचार मंच, तालुका पेण, जिल्हा रायगड। आज तुम्ही जो अर्ज दिला नेमकं काय हा प्रकार? आपल्याला माहिती आहे की 28 ऑक्टोबरला आपण पहिलं निवेदन दिलं होतं की आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बॅरिस्टर A.T. पाटील साहेबांच्या नावाचं चौक हटवून रातोरात ते चौक हटवण्यात आलं आणि तिथे वेगळंच काम सुरू करण्यात आलं। ह्या कामाला पुतळा समितीची परवानगी तेव्हाही नव्हती, आजही नाही आहे आणि ते काम मात्र 24 तास अगदी सुरू आहे। आज आम्ही इथे शांततेच्या मार्गाने निवेदन दिलेलं आहे। येत्या 12 तारखेला इथे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत प्रांताधिकारी कार्यालयांसमोर। आज प्रांताधिकाऱ्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसाठी एक निवेदन दिलेलं आहे त्यांच्याद्वारा की ज्यामध्ये आमची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे पुतळा धोरण शासन निर्णय 2 मे 2017 नुसार हे काम व्हावं, पुतळा समितीची परवानगी घेऊन हे काम व्हावं आणि सन्माननीय स्वर्गीय बॅरिस्टर A.T. पाटील साहेबांचं जे चौक हटवण्यात आलेलं आहे ते पूर्ववत बांधण्यात यावं। ह्या प्रमुख 2 मागण्या घेऊन आम्ही प्रांताधिकारी कार्यालयासमोर बसणार आहोत। प्रांताधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली की शहरामध्ये पूर्वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, नियोजित पुतळ्याचं आणि त्यातील अंतर साधारण 800 मीटर आहे, जे शासन निर्णयानुसार 2 किलोमीटर असलं पाहिजे। तर त्या निकषानुसार मुळातच ह्याला परवानगी जिल्हाधिकारी देतील का आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या बाबींचं लक्षात घेऊन जी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे ती रद्द करण्यात यावी। पोलीस अधीक्षक रायगड यांनी जो ना हरकत दिलेला आहे तो सुद्धा याच निकषाच्या आधारावरती रद्द करण्यात यावा, अशा सुद्धा आमच्या सोबत मागण्या आहेत, इतरही मागण्या आहेत। तर मी सर्व आगरी समाजाच्या मंडळींना निवेदन करते, आवाहन करते की आपल्या नेत्यांच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपला आगरी समाजाचा बाणा काय आहे हा या प्रशासकीय व्यवस्थेला दाखवून द्यावा, एवढंच या माध्यमातून सांगते। आताच नंदाताईंनी सगळ्यांना आवाहन केलं आहे की पेणला जे A.T. पाटील चौक आहे ते चौक तोडून तिकडे आणखीन काहीतरी वेगळंच काम करायचं निर्णय पेण म्युन्सिपॅलिटीने घेतलेला आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की
बाकीचे सगळे मुद्दे ताईंनी कव्हर केले, पण माझं एवढंच म्हणणं आहे की A.T. पाटील हे काय फक्त पेण पुरता मर्यादित नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो, अनेक कायदे त्यांनी केलेत, देश त्यांना ओळखतो, आंतरराष्ट्रीय त्यांची कीर्ती होती. आणि अशा व्यक्तीचं अशा प्रकारे हा अपमान करणं हे मला बरोबर वाटत नाही. आणि त्यामुळे समाज उठेल आणि त्याचा काही विपरीत परिणाम होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. तर सरकारने त्याची एक नोंद घ्यावी. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड.